अजिंक्य जरा बॅटिंग कुठले प्रतापगड या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढं काय नाहीये पण खाली ती पुस्तकं दुसऱ्या घरात ठेवली ती महत्वाची. संघ प्रतापगड या संघाकडून प्रथम षटक घेऊन येत आहेत महेश वाडकर. प्रतापगड संघाकडून प्रथम षटक घेऊन आले आहेत महेश वाडकर. संघ अजिंक्य तारा आपला 12th मॅन लवकरात लवकर कॉमेंट्री कशी पाठवा नाही का मग कोण आहे बॅट्समन सांगा तुम्ही. आणि हे पहिले षटक आणि हा पहिला चेंडू. फटकावला लेग साइडच्या दिशेने एक धाव पूर्ण. आणि हा पुढचा चेंडू पहिल्या षटकातला. क्रीजवरती आहेत गौरव सोनवणे, बॉलर महेश वाडकर. हा तिसरा चेंडू पहिल्या षटकातला. यावेळी सुद्धा लांब मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. अत्यंत सुंदर अशा टप्प्यावर टाकले आहेत चेंडू महेश वाडकर यांनी. सुंदर गोलंदाजी महेश वाडकर यांच्याकडून. पुढचा चेंडू आणि हा लेग साइडच्या दिशेने सुंदर असे क्षेत्ररक्षण ओमकार मराठे यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवल्या टीमसाठी. आणि हा पुढचा चेंडू स्ट्राइक वरती गौरव सोनवणे, बॉलर महेश वाडकर. कॅच इट आणि ही विकेट. यावेळी मात्र बॉलरचं कौतुक आणि फिल्डरचेही कौतुक. सुंदर असा झेल घेतलेला आहे. नवा बॅट्समन क्रीज वरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. धाव संख्या पोहोचले 3 रनांवरती. हा शेवटचा चेंडू. यावेळी कॅच चेपिला आणि सुंदर असा टप्प्यावर टाकलेला चेंडू. इझी असा कॅच कीपर साठी. एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 3 रन. 2 विकेटच्या नुकसानीवर.
तिथं झापड बोळात तिथं त्या लाईनीत एक ओव्हर मध्ये धाव संख्या झाली आहे 3 रन. च्या बाजूला पण भेटतील शेवटची ओव्हर ही पॉवर प्लेची. बॉलरचं नाव दुसरे षटक आणि शेवटचे षटक पॉवर प्लेचे. धाव संख्या पोहोचली आहे 3 रनांवरती. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे मागच्या षटकात महेश वाडकर यांनी. आणि हा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी सुंदर असा फटकावला लेग साईडच्या दिशेने. या 6 धावा पहिल्याच बॉलवरती. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने. बॅट्समन पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला. संदेश डेरे राजू सर टॉस आहे ना. आणि हा पुढचा चेंडू यावेळी फटकावल्याच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण क्लोज कॉल परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. सुंदर क्षेत्ररक्षण ओंकार मराठे यांच्याकडून. आणि हा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी फटकावलाय कॅच हिट साठी अपील आणि हा कॅच ड्रॉप झालेला आहे. आणि हा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी सुंदर टप्प्यावर टाकलेला आहे डॉट बॉल. आणि हा लास्ट चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी मात्र चढला हवेत आणि हा सुद्धा कॅच ड्रॉप. मागच्या 2 बॉल मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं ओंकार मराठे यांनी परंतु यावेळी कॅच ड्रॉप केलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 13 रनांवरती. पुढील षटक घेऊन येत आहेत तन्मय चौधरी. दोन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 13. पॉवर प्ले समाप्ती. आणि हा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला. सुंदर असा बॉल टाकलेला ऑफ साइडला. हा डॉट बॉल. सुंदर ही सुरुवात केली आहे या षटकाची तन्मय चौधरी यांनी. हा दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी मात्र हा वाईड चेंडू. चेंडू यावेळी सुंदर असा वळवला आहे डॉट बॉल.
सुंदर असा चेंडू. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी पुन्हा लेग साइडला फटकावला आहे. सुंदर अशी गोलंदाजी. या सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली आहे 15 रनवरती. हा पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातला. स्टेप आउट करून मारलेला लेग साइडच्या दिशेने. सुंदर असा षटकार. सुंदर असा षटकार स्टेप आउट करून मारलेला लेग साइडच्या दिशेने. या षटकार नंतर धावसंख्या पोहोचली आहे 21 रनवरती. आणि हा पुढचा चेंडू यावेळी फटकावला. ऑफसाइड नुसती दिशा दाखवली ऑफसाइडला. आणि या 4 धावा या बॉलवरती. सुंदर असा फटका खेळला ऑफसाइड दिशेने. आणि या 4 धावा. या चौकार नंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 25 रनवरती. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र सिंगल रनासाठी एक धाव घेतली आहे शेवटच्या बॉलला. या सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली आहे 26 रनवरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 26 रन. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 26 रनवरती. आणि हे चौथे षटक. आणि हा पहिला चेंडू यावेळी सुद्धा फटकावला सुंदर असा गॅप मधून. सुंदर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न परंतु मात्र बॉल थांबला नाही. बॉल गेला आहे 4 रनासाठी. सुंदर असा फटका ऑफसाइड दिशेने. आणि 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी. आणि हा पुढचा चेंडू यावेळी सुद्धा सुंदर असा बॉल ऑफसाइड दिशेने फटकवण्याचा प्रयत्न परंतु हा डॉट बॉल. यावेळी मात्र स्वीप. सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र एकच धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. या सिंगल नंतर धावसंख्या पोहोचल्या 31 रनवरती. धावसंख्या झाली 31 रन. पुढचा चेंडू यावेळी सुद्धा चांगला मारण्याचा प्रयत्न परंतु बॉलर चतुराई. एकाच धावेवरती संतुष्टी मानावी लागेल फलंदाजाला. या सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली आहे 32 रनवरती. पुढचा चेंडू यावेळी सुद्धा सुंदर असा बॉल टाकलेला आहे.
यावेळी सुद्धा सिंगल. 10-12 बॉल खेळले त्यांनी. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातला. समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 34 रन. प्रतापगड संघासाठी पुढील षटक घेऊन आले आहे महेश वाडकर. महेश वाडकर यांनी मागच्या ओव्हर मध्ये महेश वाडकर यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी. हॅट्रिक घेणारा या क्रीडांगणावरती दुसरा खेळाडू. सुंदर अशी गोलंदाजी महेश वाडकर. अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी. पुढील बॅट्समॅन क्रीज वरती. पुढील बॅट्समॅन क्रीज वरती बंटी चव्हाण. सामना करतील महेश वाडकर यांचा. अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी आपल्यास पाहायला मिळते आज. पुढील बॅट्समॅन क्रीज वरती श्रीमंत कदम. सामना करतील महेश वाडकर यांचा. मागील 4 बॉलवरती 4 सलग विकेट घेतलेल्या आहेत महेश वाडकर यांनी. आणि हा पुढचा चेंडू काय होईल या बॉलवरती. यावेळी ऑफ साइडला. यावेळेस वाईट बॉल. या वाईड नंतर धाव संख्या पोहोचली आहे 35 रनावरती. पुढचा चेंडू. यावेळी सुद्धा कॅचेटची अपील पण यावेळी मात्र सिंगल. श्रीमंत कदम. टोटल स्कोर 36. यावेळी सुद्धा ऑफ साइडला. आणि हा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आज महेश वाडकर यांच्याकडून. अत्यंत सुंदर षटक हाताळले. आणि हा पुढचा चेंडू. यावेळी फटकावण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर मध्ये गेलेला आहे बॉल. 1 धाव. लास्ट बॉल ना. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला. उलटाच गेला की 1-1. किती झालं रे. 36. धाव संख्या पोहोचली आहे 37 रनावरती. स्कोर चांगला आहे. शेवटच्या ओव्हरला जर विकेट आला तर यावेळी मात्र स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न. कॅचेसाठी अपील. यावेळी मात्र या 6 रना सुंदरसा कॅच दिलेला होता परंतु वेट ट्रान्सफर नाही करू शकले. आणि हा षटकार शेवटच्या बॉलवरती. आणि धाव संख्या पोहोचली आहे 43 रनावरती. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 43 रनावरती. लास्ट ओव्हर शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं. धाव संख्या पोहोचली आहे 43 रनावरती. 5 झाले ना. 5 झाले. 5. शेवटचं षटक. अत्यंत सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू सुंदर असा डॉट बॉल टाकलेला आहे.
पहिला चेंडू डीप झालेला आहे, फटकावला लेग साईडच्या दिशेने. यावेळी सुद्धा एक धाववरती संतुष्टी बॅट्समनला मानावी लागेल. या सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली आहे 44 रनांवरती. अजून 4 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातले. आणि हा तिसरा चेंडू या षटकातला. बॅट्समन शेखर. यावेळी सुद्धा बॉल डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एक धाव. किती? नाही 45. धावसंख्या पोहोचली आहे 45 रनांवरती. ए बॉल 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 तन्मय. मग 2 रन आले. शेवटचे 3 बॉल शेष आहेत या षटकातले. आणि हा चौथा चेंडू. यावेळी सुद्धा चढलेला आहे कॅचेसाठी अपील. आणि हा सुंदरसा झेल घेतलेला आहे इम्रान सरांनी. इम्रान बांगे. लॉंग ऑन साईडला. पुढील बॅट्समन क्रीजवरती केतन शिंदे. सामना करतील पंकज भोसले यांचा. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातले. आणि हा 5वा चेंडू. वाईड बॉल. धावसंख्या पोहोचली आहे 46 रनांवरती. आणि हा शेवटचा चेंडू. नाही 2 बॉल बाकी आहेत अजून. या सुद्धा फटकावला लेग साईडच्या दिशेने. थोडीशी मिस फिल्म. यावेळी मात्र 4 धावासाठी. अजून 1 बॉल आहे. शेवटचा चेंडू राहिलेला या षटकातला. 50. धावसंख्या पोहोचली आहे 50 रनांवरती. शेवटचा चेंडू राहिलेला या षटकातला. धावसंख्या पोहोचली आहे 50 रनांवरती. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. यावेळी फटकावला ऑफसाईड दिशेने. इझिली घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल गेला डोक्याच्या वरून. आणि धावसंख्या पोहोचली आहे 54 रनांवरती. आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. अजिंक्य झाला ना? अजिंक्य नाही प्रतापगडला. प्रतापगड संघाला जिंकण्यासाठी 55 रनांची गरज. क्षेत्ररक्षण लावून घेऊ. वेळ घालू नका. 2 मिनिटात. अजिंक्य संघाला विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. हाफ 6 मॅच आहेत ना. प्रतापगड संघाला विनंती लवकरात लवकर आपले फलंदाज क्रीजवरती पाठवावेत. 3च मॅच आहेत ना. लगेच सामना पुढील इनिंग चालू करायची आहे. दोन्ही संघांना विनंती लवकरात लवकर. तिघांचे मिळून रे. 4 टीम आहे. बरोबर. संघ प्रतापगड यांना विनंती लवकरात लवकर आपले 2 फलंदाज क्रीजवरती पाठवावेत. आणि नाणेफेक. किंवा नाही माहिती मला.
आणि या पुढील सामना शिवनेरी विरुद्ध लोहगड आता जस्ट नाणेफेक झालेला आहे आणि नाणेफेकीमध्ये शिवनेरी जिंकली ना काय घेतली त्यांनी नाही अजून गाडीची राहू दे, राहू दे. हो इथं. अत्यंत सुंदर अशी मॅच अजिंक्यतारा विरुद्ध प्रतापगड. हे बॉलर कोण आहे? आणि पहिलं षटक अजिंक्यतारा संघाकडून घेऊन आले आहेत. नाव काय बोल आणि हा पहिला चेंडू व्हाईट बॉल फेकलेला आहे.
धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. पहिला चेंडू वाईट बॉल. पहिल्या षटकातला हा पहिला चेंडू. यावेळी मात्र सरकून मारलेला आहे लेग साइडला. उत्तुंग असा महाकाय असा षटकार. दोघं पण आहे. जा पृथ्वी सोबत जा त्यावर. सुंदर असा षटकार घेऊन जा बाटली वाटलं. लांब. पाणी बॉटल काढतो. नवीन नवीन ओव्हरचा पहिला बॉल वाईड पडला होता, परंतु पुढच्याच बॉलवरती महाकाय षटकार असा खूप लांब असा षटकार. हे बसल्या बॉल कोण घेत गेले खाली. सुरंजन गायकवाड यांच्या बॅट मधून सुंदर षटकार. आणि हा पुढचा चेंडू. आणि हा दुसरा चेंडू. सुंदरसा टप्प्यावरती टाकलेला आहे बॉल. हा त्याचा वीक पॉइंट आहे तो सगळेच मारा बघतो. यावेळी मात्र डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर धाव संख्या पोहोचली 7 रनांवरती. यावेळी मात्र हा बॉल वाईड बॉल. वाईड बॉल नंतर धाव संख्या आवाज दे तिथनं साईडला का म्हणा. हे आवाज बिंद असते. दे 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 नाही नको. ग्राउंड मधील जे खेळाडू आतमध्ये आहेत, भिंती बसले खेळाडू, त्यांना विनंती लवकरात लवकर तिथून उठून वरती बसावे. युट्यूब चालू आहे. आपल्या सर्व मॅचेस युट्यूब वरती लाईव्ह असतात. पुढचा चेंडू या पहिल्या षटकातला. यावेळी सुद्धा लांब मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडू टाकलेला आहे बॉलरने. डॉट बॉल. पुढचा चेंडू या पहिल्या षटकातला. यावेळी सुद्धा मारण्याचा प्रयत्न, पण पुन्हा बॉल चतुराई. आणि हा डॉट बॉल. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. 14 रन. धाव संख्या झाली आहे 14 रन. पुढील षटक घेऊन आले आहेत गौरव सोनवणे. सामना करतील तन्मय चौधरी. पॉवर प्लेचं शेवटचे षटक. धाव संख्या झाली आहे 14 रन. आणि हा पहिला चेंडू. आणि हा डॉट बॉल. सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू हा डॉट बॉल. दुसरा चेंडू. यावेळी स्टेपआउट करून मारायचा प्रयत्न. या सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली आहे 15 रनांवरती. हा तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी कडेकडे मारलेला आहे. ए बॉल घ्या बॉल घ्या. सुंदर असा शॉट लेग साइडला.
सुंदर षटकार शॉर्ट पिच बॉलवरती. किती झालं 21. पुढचा चेंडू. यावेळी पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा मारलेला ऑफसाईडच्या दिशेने. 1 बाउन्स 4. सुंदर अशी फटकेबाजी सुरंजन गायकवाड यांच्या. माध्यमातून सुंदर अशी फटकेबाजी सुरंजन गायकवाड यांच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये दिसून येते. या 4 नंतर धावसंख्या पोहोचली आहे 25 रनांवरती. आणि हा पुढचा चेंडू. यावेळी मात्र ब्लॉक टाकलेला आहे. थोडीशी मिसफील्ड झाले 2 रन. पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न पूर्ण झालेला आहे. किती झालं 27. या 2 रनानंतर धावसंख्या पोहोचली 27 रनांवरती. आणि हा फुलटॉस महाकाय षटकार खूप लांब गेलेला आहे. हा बॉल षटकार नंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 33 रनांवरती. या ओव्हर नंतर पॉवर प्ले समाप्ती. 2 ओव्हर झाले 33. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 33 रनांवरती. ही पहिलीच टीम आहे का नाही पॉवर प्ले मध्ये एवढ्या रन मारले त्यांनी. आपले पोलीस खात्यात कामाला असलेले अमोल बिंतडे. बॉलरचं नाव काही ए बॉल दे. किती झालं 33 ना. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 33 रन. बोललाय का पॉवर प्ले समाप्ती. आणि हा तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. बोललाय. यावेळी सुद्धा सिंगल.
यावेळी मात्र सुंदर असा चेंडू कमबॅक केलाय बॉलरने. सुंदर अशी गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक केलाय बॉलरने. यामध्ये वाटतं थोडस दिशामध्ये परिवर्तन आणि हा वाईड चेंडू. संकेतला म्हणतोय पाणी सुंदर असा चेंडू आणि कडा घेऊन गेलाय किपरच्या हातात बॉल. आज एक मॅच खेळू आपण संध्याकाळी. आपली तिसरं एकच राहील. आपली एकच राहिली आपली. धाव संख्या झाली आहे 35 रन. ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 36 रन. तीन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 36 रन. आपली एक मॅच खेळू करा शेवटची. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पण बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. एक धाव घे. दोन्ही काय की एकच आहे. डायरेक्ट एकच. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव बॉलर या बॉलवरती. बॉलर कोण आहे तो? बॉलर
पुढचा चेंडू. यावेळी सुद्धा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. 21 पाहिजे आता 19 पाहिजे. चौथी ओव्हर गेली. चौथी ओव्हर गेली. धावसंख्या झाल्या 38 रन. ब्लॅक न्यूयॉर्क ब्लॅक स्ट्रिक्ट. यावेळी मात्र सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. एक धाव. धाव संख्या झाल्या 39 रन. हा मग 36 होता. 36 आणि 3 39. किती झाली? धाव संख्या झाल्या 39 रन. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न. कॅच हिट आणि हा सुंदरसा झेल. विकेट. चौदा बॉल 16 रनांची गरज. 14 बॉल. 14 बॉल 16 धावांची गरज. जाऊ दे काय केला मग. यावेळी मात्र सुंदरसा झेल. सुंदरसा झेल. आणि हा हॅट्रिक बॉल बॉलरसाठी. पहिल्या इनिंग मध्ये महेश वाडकर यांनी हॅट्रिक घेतली आहे. यावेळी अजिंक्य टीम मधून होईल का हॅट्रिक या प्लेअरची पूर्ण. या पुढच्या बॉलरची समजेल. हॅट्रिक बॉल बॉलरसाठी. किती झालं? 39. घेतला जय भोपे. शेवटचा चेंडू षटकातला. बंटी चव्हाण बॉलर आहे ना. लास्ट बॉल आहे आणि हॅट्रिकचा चान्स. बंटी चव्हाण हॅट्रिकवर आहेत. शेवटचा चेंडू षटकातला आणि बॉलर हॅट्रिक. धाव संख्या झाले 39 रन. आणि हा डॉट बॉल. 12-16. पुढील 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज. संघ प्रतापगडला. शेवटच्या 2 ओव्हर सुंदर षटक हाताळलं आहे बंटी चव्हाण यांनी. सुंदर अशी गोलंदाजी. शेखर भोसलेने पण 3 ओव्हरची रन काढली. मात्र 3च धावा दिल्या त्या ओव्हर मध्ये आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. सुंदर षटक हाताळलंय बंटी चव्हाण यांनी. 16 रन पाहिजे आणि 16 नाही तर 16 लागेल. पुढील 2 षटकांमध्ये 16 धावांची गरज म्हणजे 12 बॉल 16 रनांची गरज संघ प्रतापगड यांना. बॉलर कोण आहे? पुढील षटक घेऊन आले आहेत कुणाल. स्ट्राईक वरती तन्मय चौधरी. पहिला चेंडू
पहिल्या ओव्हरपासून खेळते. संघासाठी 5 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आहेत कुणाल. थोडस फील्ड मध्ये परिवर्तन आणि हा पहिला चेंडू फेस करतील तन्मय. हा नो बॉल, पहिला चेंडू नो बॉल, फ्री राहील या बॉलला. 40 रन. या नो बॉल वरती धाव संख्या झाली आहे 40 रन. 12 बॉल 15 ना. आता 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज. पहिला चेंडू नो बॉल, फ्री टच या बॉल वरती. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू. हा डॉट बॉल, कमबॅक केलाय बॉलरने. सुंदर चेंडू टाकलेला होता ऑफसाईड दिशेने. हा डॉट बॉल. 11 बॉल मध्ये यावेळी मात्र 15 धावांची गरज. यावेळी मात्र कट केलाय कॅचची अपील, पण बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. पाहिजे आता. धाव संख्या पोहोचली 42 रनवरती. 10 बॉल मध्ये 13 रनांची गरज. धाव संख्या पोहोचली आहे 42 ना. 42 रनांवरती. 10 बॉल 13 धावांची गरज. पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू. हा डॉट बॉल. 9 बॉल 13 धावांची गरज. सुंदर षटक हाताळले आतापर्यंत कुणाल यांनी. सुंदर गोलंदाजी, सुंदर षटक हाताळले आतापर्यंत. आणि हा पुढचा चेंडू. काय होईल या बॉलवरती. अत्यंत सुंदर षटक हाताळले आतापर्यंत कुणाल यांनी. स्ट्राईक वरती असेल तन्मय चौधरी. पुढचा चेंडू हा. यावेळी मात्र रोम करून मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव. 43 झालेला आहे. धाव संख्या पोहोचल्या 43 रनवरती. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत या षटकातले. 8 बॉल किती. पुढील 8 बॉल मध्ये 12 धावांची गरज. यावेळी मात्र स्टेप आउट करून मारला ऑफसाईड दिशेने. यावेळी मात्र 7 बॉल मध्ये 11 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातला. आतापर्यंत सुंदर षटक हाताळले कुणाल यांनी. आणि हा शेवटचा चेंडू. यावेळी मात्र सुद्धा बॉल डिक्लेअर झोन मध्ये. रंगी झाला 45. 55 करायचं आहे का. 6 बॉल 10. प्रतापगड संघाला 6 बॉल 10 रनांची गरज. शेवटच्या 3 ओव्हर 3. सुंदर षटक हाताळले. मात्र 6 रन दिलेले आहेत कुणाल यांनी त्या शेवटच्या ओव्हर मध्ये. सुंदर षटक हाताळले. 9 बॉल टाकून. कशाला बॉल आहे मग त्याला समजतोय पहिला 9 टाकून 20 रनांची ओव्हर झाली. सुंदर षटक हाताळलेलं आहे. यावेळी मात्र 6 बॉल मध्ये 10 रनांची गरज. आता मध्ये तुला हवा लय जोरात. अरे 6 रन मारले. 6 रन दिला फक्त त्याने ओव्हरला. लागल बॉल. बंटी चौधरी ना. बंटी आलाय. बंटी आलाय. टीम साठी शेवटचे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले बंटी चव्हाण.
शेवटचं षटक 6 बॉलमध्ये 10 रनांची गरज. अत्यंत रोमांचक असा सामना. 6 बॉल 10 रन. स्ट्राईक वरती असेल अक्षय. पहिला चेंडू या शेवट षटकातला. 6 बॉल 10 रनांची गरज. पहिला चेंडू टाकलेला आहे. यावेळी मात्र टप्पा चुकलेला आहे. वाईट बॉल. वाईट साईडला टाकणार चेंडू, परंतु हा वाईट बॉल. 6 बॉल 9 रनांची गरज प्रतापगड संघाला. यावेळी पटकन आला एक सारी दिशेने. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धाव संख्या पोहोचली 48 रनावरती. 5 बॉल किती 7 ना. पुढील 5 बॉल मध्ये 7 रनांची गरज. इकडची जिंकणार होता पण त्यांनी इकडे जायला लागले. हारलेले जिंकतात. 5 बॉल 7 रनांची गरज. पुढचा चेंडू. यावेळी मात्र कमबॅक केला बॉलरने आणि सुंदर असा बॉल. यावेळी ती मात्र एकच धाव. 4 बॉल मध्ये 6 रनांची गरज. 4 बॉल 6 ना. 4 बॉल 6 रनांची गरज. आणि हा पुढचा चेंडू. बॉल आहे.
दोन्ही संघांना विनंती, पंचाचा निर्णय अंतिम राहील. 50 झाले 5 वाईट बॉल. घेतली का वाईटची घेतली का वाईट घेतली वाईट वाले. 49 होता 6 बॉल होता ना. आता 4 बॉल 5. पुढील 4 बॉल मध्ये 5 रनांची गरज. दिल्यावर डिसिजन आता काय नका करू त्याचं अर्थ नाही काय. पुढचा चेंडू. 4 बॉल मध्ये 5 रनांची गरज. आणि हा पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुद्धा वाईट बॉल. 4 बॉल 4 रनांची गरज. यावेळी मात्र एज. कमबॅक केला बॉलरने. ग्राउंडवर आहे मी यावेळी आता मेन विकेट तन्मय चौधरी यांच्या पाठवला आहे बंटी चव्हाण यांनी. नाही डॉट नाही लिहिले आणि ते बोलले नका लिहू. पुढील 3 बॉल मध्ये 4 रनांची गरज. सुंदर षटक हाताळले आतापर्यंत. बोल नवीन बॅट्समन बोल चल. फायदा नाही दादा. नवा बॅट्समन क्रीज वरती अक्षय निंबाळकर फेस करतील बंटी चव्हाण यांना. पुढील सामन्यामध्ये 3 बॉल मध्ये 3 बॉल मध्ये 4 रनांची गरज. जास्त टाकले ना. आता पण 3 बॉल 4 रनांची गरज. 3 वाईट टाकल्यामुळे 3 वाईट. बॉल आहे बॉल. आणि हा सुंदर असा चेंडू. हा डॉट बॉल. सगळा बॉल सुंदर हा चेंडू टाकला ऑफसाइड दिशेने. हा डॉट बॉल. 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज. संघ प्रतापगड यांना. सुंदर षटक हाताळले आतापर्यंत बंटी चव्हाण यांनी. 2 बॉल 4 धावांची गरज. मध्ये बोल नका रे. या ठिकाणी बॉलर थोडासा वेळ घेताना. 2 बॉल 4 धावांची गरज. दोन बॉल 4 रनांची गरज. आउट आहे. आणि रन आउट. सुंदर स्टंपिंग केलं गौरव सोनवणे यांनी. आणि हा डॉट बॉल. यावेळी मात्र 1 बॉल 4 धावांची गरज. सुंदर षटक हाताळले आतापर्यंत. 4 बॉल 4 ची मॅच ही 1 बॉल 4 धावांवरती आणलेली आहे. सुंदर षटक हाताळले आहे बंटी चव्हाण यांनी. अत्यंत सुंदर षटक हाताळले. नाही ओमकारला नाही पाठवलं. टॉस जिंकला ज्यांनी ना शिवनेरीवाल्यांनी इकडचं पॅव्हलियन ऑफ यूज करायचं सांग. आता राहू द्या. नाही असूच ना. दोन्ही संघांना विनंती, कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 4 रनांची गरज. कंपल्सरी चेस आहे. सुपर ओव्हर होणार नाही. कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल मध्ये 4 धावा खेळायच्या आहेत. कंपल्सरी चेस आहे. एक बॉल 4 धावांची गरज. नवा बॅट्समन क्रीज वरती. येऊ का 2. काय होईल या बॉल वरती. अत्यंत रोमांचक असा हा सामना. अत्यंत सुंदर षटक हाताळले बंटी चव्हाण यांनी. क्रीज वरती नवा बॅट्समन.
काय होईल या बॉलवरती? एक बॉल 4 धावांची गरज, कंपल्सरी चेस. सुंदर असा बॉल, यॉर्कर लेंथ, क्लीन बोल्ड केला बॅट्समॅनला आणि हा सामना जिंकलेला अजिंक्यतारा संघाने. पुढे सामना कोणाचा आहे? लोहगड आणि कोणी? तेच की शिवनेरी आणि पुढील सामना शिवनेरी विरुद्ध लोहगड. कृपया दिलेले पवेलियन वापरावे. दोन्ही संघांना विनंती, आपल्याला दिलेले पवेलियन वापरावे. दोन्ही संघ एकाच पवेलियन मध्ये दिसत आहेत. सर बॉल. शिवनेरीने बॉलिंग घेतले. शिवनेरीने इकडं. शिवनेरी संघाला विनंती, त्यांनी सुनील गाडेकर पवेलियन क्रमांक 1 वापरावे. दोन्ही संघ एकाच पवेलियन मध्ये आहेत. शिवनेरी संघाला विनंती.